हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा जो आहे ना तो आहे नायग्रा फॉल. तर मध्ये आलं की सगळ्यात पहिली इच्छा असते की नायग्रा फॉल बघायची, कारण हे नायग्रा फॉल जे आहे ते मधील एक सगळ्यात फेमस पर्यटन स्थळ आहे म्हणलं तरी चालेल. आणि आहेच खरंच, कारण तो व्ह्यू आम्ही समोरासमोरून बघितलाय, खूप छान आहे. त्यामुळे सगळ्याच लोकांची इच्छा असते की नायग्रा फॉल बघायचा. तसंच आम्हीही गेलो होतो. बॉस्टनमधून आम्हाला नायग्रा फॉलला जायला 6 तास लागले होते, जास्तच लागले होते, कारण लहान मुलं सोबत असल्यामुळं आम्ही थोडं रेस्ट घेत घेत गेलो होतो, कारण आम्ही कारनीच गेलो. तर हा जो व्ह्यू आहे तो दिवसाचा व्ह्यू आहे. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी संध्याकाळी पण आम्ही बघितलं होतं वरून, कारण त्यांनी लाईटिंग वगैरे छान केलेले आहेत, त्यामुळे तो पण व्ह्यू खूप मस्त आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हे बोटचं तिकीट वगैरे काढून आम्ही गेलो होतो. तर आम्हाला आतमध्ये जाताना एक स्लीपर आणि हा एक पोंचो प्रत्येकी माणसाला भेटत होता, कारण पाण्यासाठी तो पोंचो आणि स्लीपर, आपले शूज वगैरे, तिथं पाणी इतकं येतं की ओले होते, त्यामुळे त्यांनी स्लीपर पण देतात. आणि त्या असं म्हणतात की तुमचे शूज जर स्लिपरी असतील तर ती त्यांनी दिलेली जी स्लीपर असते ना ती स्लिप होत नाही. अशा पद्धतीने त्याने आम्हाला ते दिलं होतं. हे नायग्रा फॉल जे आहे ते आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती आहे. कडून जाणाऱ्या माणसांना हा ब्ल्यू कलरचा पोंचो भेटतो आणि कॅनडाकडून येणाऱ्या माणसांना रेड कलरचा पोंचो भेटतो. दोन्ही बोटी खाली पाण्यामध्ये उतरल्यानंतर सेम ठिकाणी येत असतात, फक्त त्यांची येण्याची साईड त्या साईडला आहे आणि या साईडला. तर हे जे आहे ना दृश्य इतकं छान आहे की कॅमेऱ्यामध्ये खरंच काही कॅप्चर होत नाही. समोरासमोरच ते व्ह्यू खूप मस्त आहे, छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.